नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण भारतीय राज्यघटनेतील भाग म्हणजेच पार्ट्स हे बघणार आहोत. ठीक आहे. तर भारतीय राज्यघटना जेव्हा आपली तयार झाली तेव्हा सुरुवातीला किती भाग होते? तर एकूण 22 होते. आणि आता टोटल किती आहे? तर एकूण 25 आहे. तर 22 होते आणि नंतर 25 कसे झाले ते आपण पूर्ण बघणार आहोत. कोणते कोणते भाग ऍड झाले हे पण बघणार आहोत. कोणते भाग रिमूव्ह झाले हे पण बघणार आहोत. पुन्हा कोणत्या भागात किती प्रकरणं आहेत. ठीक आहे. प्रकरणं आपल्याला मोस्ट ऑफ टाइम माहिती नसतात, पण आपल्याला बघायचं आहे कोणत्या भागात किती प्रकरणं आहेत, ते कशा पद्धतीने डिवाइड झालेले आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायच्या आहेत. त्यानंतर मी एवढं तर तुम्हाला निश्चित सांगू शकते, आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर मोस्ट ऑफ तुमचे जे डाउट्स असतील पूर्ण 22 भागांविषयी ते नक्कीच तुमचे क्लिअर झालेले असतील आणि एक पण प्रश्न तुमचा चुकणार नाही. ठीक आहे. मी 2-4 पुस्तकांमधून माहिती मिळवली आहे, त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला शिकवते आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, भारतीय राज्यघटनेतील आपले भाग झाले की आपण पुढचा व्हिडिओ आणूया परिशिष्टांवर. ठीक आहे. जी काही 12 परिशिष्ट आहे, पूर्वी मूळ घटनेत 9 परिशिष्ट होती, नंतर आली 12 परिशिष्ट. ठीक आहे. तर ती 12 परिशिष्ट आपण इन डिटेल बघूया आणि मग हे दोन्ही व्हिडिओ झाले की मग भाग आणि परिशिष्ट यांच्यावर जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण त्याच्यावर एक व्हिडिओ आणू. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, त्यापूर्वी एक अजून सांगते की आपण जे काही 22 भाग बघणार आहोत त्याच्यातले काही भाग आपण इन डिटेल बघितलेले आहेत ऑलरेडी. फॉर एक्झाम्पल आपण DPSP जो भाग 4 आहे आणि भाग 4 मूलभूत कर्तव्य यांच्यावर कलम कशा पद्धतीने पाठ करायचे, कोणत्या कलमाने कोणते DPSP ऍड झाले आहे किंवा कोणतं मूलभूत कर्तव्य ऍड झालेलं आहे, हे सगळं आपण इन डिटेल बघितलेलं आहे. म्हणजे ज्यांनी व्हिडिओ बघितले असतील त्यांना 100% उत्तरं येणारच आहे. जसे आपण भाग 4 म्हणजे बघा, हा एक भाग आणि भाग 4 आणि भाग 4 इन डिटेल बघितलेले आहेत. त्यांचे कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न आलेले आहेत ते, प्लस कोणते कलम कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे काही जे आपण बघितलेले आहे ऑलरेडी. DPSP 4 भागांमध्ये, मूलभूत कर्तव्य 2 भागांमध्ये मी संपवलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता. ज्या पद्धतीने ते कंप्लीट केलेले आहे त्याच पद्धतीने किंवा अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक भाग कंप्लीट करायचा आहे. 22 भागांपैकी आपले 2 भाग कंप्लीट झालेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण सगळे भाग स्टेप बाय स्टेप बघणार आहोत आणि सगळे परिशिष्ट स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आणि त्या व्यतिरिक्त जे काही मिसलेनियस असेल पॉलिटीमध्ये बऱ्याच गोष्टी, त्या पण आपण ट्रिक्सच्या स्वरूपात पाठ करून घेणार आहोत. हे भाग कशा पद्धतीने पाठ करायचे त्याच्या पण ट्रिक्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, आधी आपण काय करूया, आधी मी तुम्हाला फक्त एवढंच सांगते की कोणता भाग कशाशी रिलेटेड आहे. कलम आपण नंतर सेकंड म्हणजे रिवाइज करू तेव्हा आपण बघूया. ठीक आहे. आता आपण फक्त काय बघूया, कोणता भाग कशाशी रिलेटेड आहे आणि ते पाठ कसं करायचं ते बघूया. तर बघा, दुसरी गोष्ट, मी इथे त्या ट्रिक्स लिहून दिलेल्या आहेत. हे जे शेवटचं पान आहे 5 नंबरचं. ठीक आहे. तर या सगळ्या ट्रिक्स मी इथे लिहून दिलेल्या आहेत. या ट्रिक्स ज्या इथे मी लिहिलेल्या आहेत, जिथे मी ब्ल्यू पेनने स्टार केलेला आहे ना, त्या ट्रिक्स मी स्वतः केलेल्या आहेत. आणि ज्या बाकीच्या ट्रिक्स मी लिहिलेल्या आहेत त्या ट्रिक्स ज्ञानदीप अकॅडमीचं आपले संविधान जे पुस्तक आहे ना त्याच्यातल्या ह्या ट्रिक्स आहेत. मी हे आधीच क्लिअर करते. या स्टारवाल्या, ब्ल्यू स्टारवाल्या ट्रिक्स माझ्या आहेत आणि ह्या बाकीच्या पुस्तकातल्या आहेत. ठीक आहे. आता मी सांगत जाते. आता मी प्रत्येक वेळेस हे मेन्शन नाही करणार की पुस्तकातली कोणती आहे, माझी कोणती आहे. तुम्हाला माहिती असावं म्हणून मी फक्त सांगितलं, बाकी माझा काही उद्देश नाही आहे. ठीक आहे. बघा, भारतीय राज्यघटनेतील भाग. तर भाग पहिला काय आहे, संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र. युनियन अँड इट्स टेरिटरी. मी प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये पण मेन्शन केलेली आहे, तुम्हाला सोपं जावं यासाठी. संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र. भाग 1 पाठ कसं करायचं, एक संघ. एक म्हणजे भाग 1, संघ म्हणजे संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र. ठीक आहे. कलम पण आता सायमल्टेनियसली बघून घेऊ. बघा, कलम किती आहे भाग 1 मध्ये, कलम 1 ते 4. ठीक आहे. एक सेपरेट व्हिडिओ येईल ज्याच्यात कलम 1 ते 4 म्हणजे नेमकं काय काय मेन्शन केलेलं आहे, त्याचे अर्थ काय होतात,
त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न काय आलेले आहेत हे सगळं आपण प्रत्येक पार्टचं बघणार आहोत. ठीक आहे. भाग 1 मध्ये आहे संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र, युनियन अँड इट्स टेरिटरी. ठीक आहे. त्याच्यानंतर भाग 2 मध्ये आहे नागरिकत्व. त्याची ट्रिक आहे 2 नाग. ठीक आहे. नागरिकत्व सिटिझनशिप त्याचे कलम आहे 5 ते 11. 2 नाग, 2 वरून भाग 2 नाग वरून नागरिकत्व. ठीक आहे. पुढे बघा भाग 3. एकदा आपले हे सगळे बघून झाले की मी तुम्हाला हे शिकवते की हे सांगते की 22चे 25 कसे झाले, कारण शेवटचा आकडा हा 22च असणार आहे. तुम्हाला दिसताना 22च दिसेल, पण टोटल 25 कसे आहे हे मी तुम्हाला हे समजावून सांगितलं की लगेच सांगते. ठीक आहे. भाग 3 जो आहे तो मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स. ठीक आहे. 12 ते 35. आता मूलभूत हक्कांसाठी, DPSP साठी आणि मूलभूत कर्तव्यांसाठी 1-2 मिनिट फक्त लाईट गेली आहे. तर बघा, मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज साठी मी ट्रिक्स बनवलेल्या नाही आहेत, कारण आपल्याला 1 ते 51 ए पर्यंतची कलम तोंडपाठ पाहिजे असतात किंवा जास्तीत जास्त 12 ते 51 पर्यंतची कलम आपल्याला पाठच पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे मी याच्यावर ट्रिक्स बनवलेल्या नाही आहेत आणि हे आपला गाभा आहे पॉलिटीचा, त्यामुळे ह्या गोष्टी माहितीच पाहिजे. ठीक आहे. आता लाईट गेलेली आहे तरी मी लॅम्प लावला आहे. थोडा उजेड कमी वाटत असेल तर तेवढा फक्त ॲडजस्ट करा. ठीक आहे. लाईट येतीलच थोड्या वेळात. बघा पुढे मूलभूत हक्क 12 ते 35 भाग 3 मध्ये. भाग 4 मध्ये राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, DPSP 36 ते 51. भाग 4 मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत. ठीक आहे. फंडामेंटल ड्युटीज 51 ए जे कोणत्या घटना दुरुस्तीने ॲड झालेले आहेत, 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. जी समिती होती रेकमेंड करणारी ती स्वर्णसिंग समिती होती. त्यांचे 8 प्लस नंतर 2 जे ॲड केलेले आहेत असे एकूण 10 आणि प्लस नंतर 86 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटने कितवा झाले 11व कलम ॲड झालेला आहे. म्हणजे असे एकूण 11 फंडामेंटल ड्युटीज ॲड झालेले आहेत. बघा थोडीफार माहिती मी जिथल्या तिथे थोडीफार देत जाईल. ऑलरेडी DPSP आणि मूलभूत कर्तव्य आपले इन डिटेल झालेले आहेत. बघा भाग 4 बघितला DPSP. भाग 4 मूलभूत कर्तव्य त्याच्यात किती आहेत, कलम एकच आहे 51 ए. आणि मी आत्ता जे काही बोलली की किती मी कलम शब्द वापरला, आय थिंक ते चुकीचं आहे. मला कलम नव्हते म्हणायचे, 11 कर्तव्य म्हणायचे. क्लिअर करा. ठीक आहे. मी चुकून कलम बोलली असेल तर क्लिअर करा. 4 मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत आणि किती 51 हे कलम आहे त्याचं, आणि 51 च्या अंडर एकूण 11 मूलभूत कर्तव्य दिलेली आहे. हे स्पेसिफिक बरोबर आहे. ठीक आहे. पुन्हा आपण एकदा रिपीट करू. भाग 1 ट्रिक आहे एकसंघ. भाग 2 ट्रिक आहे 2 नाग. भाग 3 आहे मूलभूत हक्क. भाग 4 आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. भाग 4 आहे मूलभूत कर्तव्य जो 42व्या घटना दुरुस्तीने ॲड करण्यात आलेला आहे. समिती होती स्वर्णसिंग समिती. कोणतं कलम ॲड झालेलं आहे त्यामुळे 51 आणि 51 च्या अंडर किती मूलभूत कर्तव्य आहे, कलम नाही, किती मूलभूत कर्तव्य आहे, 11 मूलभूत कर्तव्य आहे. ठीक आहे. पुढे बघा. पुढचा भाग आहे भाग 5. भाग 5 आहे जो कशाशी रिलेटेड आहे, केंद्र सरकार किंवा संघ राज्य म्हणू शकतो, द युनियन. ठीक आहे. याच्यात टोटल 5 प्रकरणं आहेत. आता प्रकरणं कशा कशात आहेत हे पण लक्षात ठेवा. याच्यात 5 प्रकरणं आहेत. 5 प्रकरणं. ठीक आहे. आणि कलम आहे 52 ते 151. आता कसं लक्षात ठेवायचं की भाग 5 मध्ये केंद्र सरकार आहे तर द युनियन, युनियन UNION, द युनियन
युनियनमध्ये किती अल्फाबेट येतात? 5 अल्फाबेट येतात, त्यामुळे भाग 5 हा युनियनशी संबंधित आहे असं पाठ करा. आणि त्याच्यात प्रकरणं सुद्धा योगायोगाने 5च आहेत. ठीक आहे. भाग 5 द युनियन. युनियन या शब्दात 5 अल्फाबेट आहे, म्हणून भाग 5 असं ट्रिक्सच्या स्वरूपात लक्षात ठेवा. आणि प्रकरणं किती आहेत? त्याच्यात 5 आहेत. आणि बघा 52 ते 151 अशी त्याच्यात कलम आहेत. ठीक आहे. हे जे बाकीचं आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते. आधी आपण मेन गोष्ट क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. आता येतो भाग 6. भाग 6 कशाशी रिलेटेड आहे? हे बघा, मी तुम्हाला ट्रिक्स तर सोबत सांगते, पण मी तुम्हाला हे पण सांगणार आहे कोणत्या ग्रुपमध्ये पाठ करा. त्या ग्रुपमध्ये विशिष्ट पद्धतीने पाठ केलं ना, अगदी तोंडपाठ होतात, कसलंच टेन्शन राहत नाही. भाग 6 आहे द स्टेट्स. भारत सरकार. स्टेट्स या शब्दात किती अल्फाबेट आहे? 6. STATES. म्हणून भाग 6 कशाशी रिलेटेड आहे? राज्य सरकार, द स्टेट्स. प्रकरणं किती आहेत? 6 प्रकरणं आहेत. ठीक आहे. 6 प्रकरणं. आणि कलम किती आहे? 152 ते 237. ठीक आहे. आता याच्यात प्रकरणं 6 आहेत. भाग 5 मध्ये प्रकरणं होते 5, भाग 6 मध्ये प्रकरणं आहेत 6 योगायोगाने. ठीक आहे. लक्षात ठेवा. हे ते प्रकरणं मी तुम्हाला लिहून दिलेले आहेत, जे आपण नंतर बघू. ठीक आहे. पुढे बघा, भाग 7 आहे. भाग 7 लक्षात ठेवा. हे बघा, भाग 7 जो आहे तो आहे जो रद्द झालेला आहे. त्याच्यात एकच कलम होतं 238. ठीक आहे. भाग 7 जो आहे तो रद्द झालेला आहे आणि त्याच्यात एकच कलम होतं 238. ठीक आहे. हे नीट लक्षात ठेवा. आणि तो रद्द पण कोणत्या घटना दुरुस्तीने झालेला आहे हे लक्षात ठेवा. 7वी घटना दुरुस्ती 1956 ची. हे पण तुम्हाला नीट माहिती पाहिजे की भाग 7 जो आहे तो 7व्याच घटना दुरुस्ती 1956 ने तो रद्द झालेला आहे. 238 कलम रद्द झालेला आहे. तर भाग 7 मध्ये नेमकं काय होतं? तर पहिल्या अनुसूचीच्या भाग बी मधील राज्य, पहिल्या अनुसूचीच्या भाग बी मधील राज्य होते त्याच्यात. ठीक आहे. पुढे बघा, भाग 8 जो होता तो केंद्रशासित प्रदेश. याच्यावरची ट्रिक काय आहे? केंद्रशासित प्रदेश. आता हे बघा, केंद्रशासित प्रदेश किती अक्षर आहेत? त्याच्यात 8 आहेत टोटल. केंद्रशासितची 5 आणि प्रदेशची 3. हे झाले 8. मग त्याच्यावरून काय? 8 मध्ये काय आहे? केंद्रशासित प्रदेश. आता कलम कोणते आहे त्याच्यात? 239 ते 242. आणि 242 हे कलम रद्द करण्यात आलेलं आहे. जे कशाशी रिलेटेड होतं? 242 हे कलम कुर्गशी रिलेटेड होतं. ठीक आहे. मी इथे लिहून पण ठेवते कुर्ग. ठीक आहे. आणि इथे 7वी घटना दुरुस्तीने हे रद्द करण्यात आलं. या गोष्टी पण लक्षात ठेवा. ठीक आहे. आता हे एक लक्षात ठेवा, भाग जो 5 होता त्याची ट्रिक सांगितली मी इंग्लिश या अक्षरावरून. भाग 6 ची पण ट्रिक सांगितली इंग्लिश अक्षरावरून. पण भाग 8 ची ट्रिक मी केंद्रशासित प्रदेश या मराठी अक्षरावरून सांगितली आहे. ह्या गोष्टींमध्ये कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. ठीक आहे. राहील लक्षात. पुढे बघा, भाग 9 नंतर भाग 9 आणि भाग 9 हे आपल्याला 3 सोबत बघायचे आहेत. जसं आपण फंडामेंटल राईट्स, DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज यांच्यासाठी ट्रिक बघितलेल्या नाहीयेत, तशाही यांच्यासाठी बघायच्या नाहीयेत. कारण हे पण आपल्याला तोंडपाठ असणं गरजेचं असतं आणि 10 ठिकाणी या गोष्टी येणार आहेत. आणि मी तुम्हाला हे पण सांगते, याच्यातले जे कलम आहेत ना, कोणते? पंचायती राज आणि नगरपालिकेमधले जे काही कलम आहेत, कोणतं कलम कशाशी रिलेटेड आहे हे मी तुमचं 100% पाठ करून घेणार आहे. हा शब्द मी तुम्हाला देते. ठीक आहे. आणि त्याच्यावर प्रश्न पण विचारलेले आहेत आणि उत्तरं पण सुटतात त्या गोष्टीने. ठीक आहे. मी ट्रिक्स घेऊन येणार आहे प्रत्येक भागावरती. पुढे बघा, भाग 9, भाग 9 आणि भाग 9 ठीक आहे. भाग जो 9 होता, भाग 9 जो मुळात म्हणजे मूळ घटनेत जो भाग 9 होता ना, तो पण कोणत्या घटना दुरुस्तीने रद्द करण्यात आला किंवा डिलीट करण्यात आला? कोणत्या? तर 7वी घटना दुरुस्ती 1956 ची. ज्या कोणत्या घटना दुरुस्तीने? जी 7वी घटना दुरुस्ती होती ही, जिच्याने भाग 7 मधील कलम 238 हे रद्द करण्यात आलं. त्याच्यानेच भाग 9 पण रद्द करण्यात आला होता 7व्या घटना दुरुस्तीने. ठीक आहे. पण 73वी घटना दुरुस्ती 1992 ने भाग 9
म्हणजे पंचायती राज हे त्यात ॲड करण्यात आलं. ठीक आहे, भाग 9 पंचायती राज त्याच्यात ॲड करण्यात आलं. बघा त्याचे कलम काय आहे, 243 ते 243 ओ. ठीक आहे, आता हे कलम पण अतिशय चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्या पाठ होतात. आधी आपण मेन भागांची ओळख करून घेऊ. भाग कलम लक्षात राहता नाही राहता याचं टेन्शन कोणीच घेऊ नका. ठीक आहे, आधी आपले भाग तोंडपाठ होणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघा भाग 9 पंचायती राज कशाने ॲड करण्यात आला, 73वी घटना दुरुस्ती 1992. त्याच्यानंतर भाग 9 अ जो आहे नगरपालिकेशी रिलेटेड द म्युनिसिपॅलिटीज, त्याच्यातलं कलम आहे 243 पी ते 243 झेड जी. 74वी घटना दुरुस्ती 1992 ते ॲड करण्यात आलं. पुढचा भाग आहे भाग 9 ब. भाग 9 ब जो सहकारी संस्थांशी रिलेटेड आहे, द कोऑपरेटिव्ह सोसायटीज. 97वी घटना दुरुस्ती 2011 तो ॲड करण्यात आलेला आहे आणि त्याच्यातील कलम आहेत 243 झेड एच ते 243 झेड टी. ठीक आहे, बघा कसं सांगते मी पाठ करायला. पहिले जे 2 भाग पाहिले ते सोबत लक्षात ठेवायचे. 1-2 मिनिट. हे बघा, हे जे पहिले भाग सांगितले 2, 1 आणि 2, एकसंघ 2 नाग, अशा पद्धतीने पहिला 2 भागांचा एक ग्रुप करायचा. नंतरचे 3 भाग आहेत, भाग 3, भाग 4 आणि भाग 4 अ. हे 3 सिक्वेन्सने पाठ करायचे, यांच्यासाठी ट्रिक्स नाही आहे. त्याच्यानंतर भाग 5, भाग 6, भाग 7 आणि भाग 8 हे 4 जणांचा ग्रुप करायचा. राहिलं लक्षात भाग 5 कसं सांगितलं, 6, 7 आणि 8. सोपं आहे. मग पुढे काय करायचं, मग मी तुम्हाला सांगितलं की भाग 9, भाग 9 अ, भाग 9 ब यांचा एक ग्रुप करायचा आणि मग हे 3 व्यवस्थित लक्षात राहतात. ठीक आहे, आता पुढे बघा. आता येतो भाग 10. भाग 10 जो आहे तर तो आहे अनुसूचित क्षेत्रे व आदिवासी क्षेत्रे. 244 ते 244 अ, द शेड्यूल अँड ट्रायबल एरियाज. भाग 10. ठीक आहे, आता मला सांगायचं काय आहे, आता हा कसा पाठ करायचा की मी याच्यावर आहे ना ऑलरेडी छोटे छोटे शॉर्ट्स व्हिडिओ बनवले आहेत, तर ते जाऊन पण बघत जा, म्हणजे आपलं इथलं सांगणं कमी होत जाईल. तर त्याच्यावर मी ट्रिक काय बनवली होती की अनु आणि आदी 2 जण बहीण भाऊ आहेत आणि ते 10 वाजता बाहेर फिरायला जातात. ठीक आहे, अशी ती ट्रिक होती, पण मी ट्रिकमध्ये बदल काय केला आहे, सोपी ट्रिक करू अजून. अनु आणि आदी दोघं 10 वर्षाचे आहेत आणि दोघं बहीण भाऊ आहेत असं लक्षात ठेवा. अनु आणि आदी बहीण भाऊ आहेत आणि दोघं पण 10 वर्षाचे आहेत, जुळे आहेत असं समजा, 10 वर्षाचे आहेत असं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्याचे कलम आहे 244 ते 244 अ. कसं लक्षात ठेवा, यांची ॲडिशन बघा. 244 4 आणि 4 8 आणि 2 10, ॲडिशन पण यांची 10 होते. या पद्धतीने हे लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण वळूया भाग 11 कडे. भाग 11 मध्ये बघा, भाग 11 मध्ये भाग 11 काय आहे, केंद्र राज्य संबंध, रिलेशन बिटवीन द युनियन अँड द स्टेट्स. 245 ते 263 ही त्यांची कलमांची म्हणजे हे त्यांचे कलम आहेत त्या दरम्यानचे. ठीक आहे, भाग 11 कसा लक्षात ठेवायचा, केंद्र राज्य संबंध. ठीक आहे, केंद्र द स्टेट द युनियन हे आपण बघितलं कोणत्या भागात होतं, भाग 5 मध्ये होतं. त्याच्यासाठी ट्रिक काय होती, 5 अल्फाबेट आहेत ते 5 म्हणून द युनियन लक्षात ठेवायचं. भाग 6 काय होता, द स्टेट्स. स्टेट्स या शब्दात 6 अक्षरं होती आणि 6 अक्षरं होती आणि ते राज्याशी संबंधित होतं. त्या पद्धतीने आपण भाग 6 लक्षात ठेवला होता. मग इथे काय म्हणतायत, भाग 11 आहे आणि केंद्र राज्य संबंध आहे म्हणून केंद्राचा 5 आणि राज्याचा 6 असं दोघांना एकत्र घेतलं. 5 आणि 6 किती होता, 11. मग भाग 11 कशाशी रिलेटेड आहे, केंद्र राज्य संबंध याच्याशी रिलेटेड आहे. राहील लक्षात. आता याच्यात आहे टोटल 2 प्रकरणं. ठीक आहे, टोटल 2 प्रकरणं आहे. पुढे बघा,
पुढचा भाग आहे. आता हे बघा, नीट लक्षात ठेवा कोणत्या याच्यात कोणते प्रकरण आहेत हे पण जरा माहिती असू देत. जरी अजून प्रश्न विचारलेला नसेल तरी त्यांचा उपयोग होणारच आहे. मी तुम्हाला सांगते कोणत्या गोष्टीचा कसा उपयोग कुठे होणार आहे. आता आपण प्रकरण कोणत्या भागामध्ये पाहिली? भाग 5 मध्ये 5 प्रकरणं, भाग 6 मध्ये 6 प्रकरणं, भाग 11 मध्ये 2 प्रकरणं. ठीक आहे. पुढे बघा भाग 12. भाग 12 काय आहे? वित्त, मालमत्ता, करार व दावे. कलम आहे त्याच्यात 264 ते 300A पर्यंत. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, वित्त, मालमत्ता, करार, दावे यांच्यासाठी ट्रिक्स कशी आहे की 12व्या मजल्यावर वित्त म्हणजे पैसा आणि मालमत्ता, 12व्या मजल्यावर पैसा आणि मालमत्ता ठेवलेली आहे. कितव्या मजल्यावर? 12व्या मजल्यावर. त्यावरून भाग 12 वित्त, मालमत्ता, करार, दावे. राहील लक्षात? त्याच्यात प्रकरण आहेत टोटल 4. ठीक आहे. प्रकरण आहेत टोटल 4. हे लक्षात घ्या की हे जे पहिले 3 प्रकरण आहेत हे ऑलरेडी घटनेमध्ये होतं, पण 4 हे प्रकरण नंतर ऍड करण्यात आलेलं आहे. कोणतं? मालमत्तेचा हक्क. हा पॉइंट तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे. जेव्हा आपण मूलभूत हक्क बघू तेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळेल अजून इन डिटेल मध्ये. ठीक आहे. बघा, राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा हक्क, कलम किती आहे? 300A आहे. प्रकरण 4 राईट टू प्रॉपर्टी. यात मूळतः 3 प्रकरणे होती. 44वी घटना दुरुस्ती 1978 ने 4थे प्रकरण ऍड करण्यात आले. राहील लक्षात? पुढे बघा, आता आपण कोणत्या भागांमध्ये प्रकरण पाहिले? भाग 5 मध्ये 5, भाग 6 मध्ये 6, भाग 11 मध्ये 2, भाग 12 मध्ये 4. ठीक आहे. आता आपण बघूया पुढे. बघू पुढचं आहे भाग 13. भाग 13 साठी ट्रिक लक्षात ठेवा. 13 व्यापार असं म्हणायचं, 13 व्यापार कैसे चल रहा है असं म्हणा डायरेक्ट तुम्ही. ठीक आहे. किंवा तुझा व्यापार कसा चालू आहे असं लक्षात ठेवा. 13 व्यापार. भारताच्या राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध. कलम आहे 301 ते 307. ठीक आहे. भाग 13 राहील लक्षात. पुढे बघा भाग 14. भाग 14 कशाशी रिलेटेड आहे? केंद्र व घटक राज्यातील सेवा. केंद्र व घटक राज्यातील सेवा. कलम आहे 308 ते 323. सर्व्हिस अंडर द युनियन अँड द स्टेट्स. आता काय लक्षात ठेवा? 14 सेवा. 14 सेवा. आता मी जरी हे तुम्हाला सांगत असली ना 14 सेवा, आता पुढे तर येईल 17 कार्यालय, 18 आणि 20 घटना दुरुस्ती. हे अशा पद्धतीने ट्रिक्स आहेत. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल आम्ही कसं काय लक्षात ठेवायचं? लक्षात राहतं. एकदा मी तुम्हाला सांगितलं ना, खरंच लक्षात राहतं. तुम्हाला लगेच कळेल. 20 घटना दुरुस्ती, 17 कार्यालयीन भाषा. आता हे मी न बघता बोलतीये. जर मी बोलू शकते तर तुमच्याही लक्षात राहणारच आहे. ठीक आहे. भाग म्हणून 14 काय? सेवा. 15 मध्ये काय? निवडणुका. अशा गोष्टी नीट लक्षात ठेवा. बघा 14 काय आहेत? सेवा आहेत. केंद्र व घटक राज्यातील सेवा. 14 सेवा ट्रिक्ससाठी. 308 ते 323 कलम आहे आणि त्याच्यात प्रकरण आहेत 2. प्रकरण 1 आहे सेवा आणि प्रकरण 2 आहे लोकसेवा आयोग. प्रकरण पुन्हा रिपीट करू. 5 मध्ये 5, 6 मध्ये 6, 11 मध्ये 2, 12 मध्ये 4, 14 मध्ये 2. ठीक आहे. बघा 11 मध्ये 2 प्रकरण आणि 12 मध्ये 4 प्रकरण. आपण इथे मेन्शन नाही केलं, इथे करू आपण. 1-2 मिनिट. दोन प्रकरण इथे आणि इकडे 4 प्रकरण. ठीक आहे. म्हणजे आपल्याला लगेच ते हायलाइट होईल आणि आपल्या लक्षात पण राहील. ठीक आहे. अशा पद्धतीने झालं आपलं. भाग 13 बघितला, भाग 14 बघितला. आता 14 नंतर काय येईल? 14A. 14A काय आहे? न्यायाधिकरणे, लवाद, न्यायासन. आता जसं आपण 14 सेवा बघितलं तसं 14A डायरेक्ट न्याय बना. 14A मध्ये न्यायासन हे पाठ करा किंवा 14A मध्ये न्याय. ठीक आहे. त्याच्यात 2 कलम आहेत 323 ते
ते 323 ब, म्हणजे 323 अ आणि 323 ब अशी 2 कलम आहेत. कोणत्या घटना दुरुस्तीने ते सामील करण्यात आलं? 42वी घटना दुरुस्ती 1976 ने. ठीक आहे. काय आहे टायटल? न्यायाधिकरणे, लवाद आणि न्यायासन. ठीक आहे. पुढे आहे 15 भागात निवडणुका. निवडणुका इलेक्शन्स 324 ते 329 अ. 329 अ हे रद्द करण्यात आले आहे, म्हणून तुम्ही 324 ते 329 पण म्हणू शकतात. भाग 15 निवडणुका इलेक्शन्स. नंतर भाग 16 मध्ये काय आहे बघा, काही वर्गांबाबत स्पेशल तरतुदी 330 ते 342 अ. आता बघा कलम कसे लक्षात राहतात त्यांचे. 330 ते 342 अ म्हणतायत ना ते. तर बघा आपण बघतो 330, 331, 332, 333 हे कलम आपण पाठ केलेले असतात. कशाशी रिलेटेड आहे? हे काय आहेत? लोकसभेत, राज्यसभेत जागा कोणाला किती दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे काय? SC ST अँग्लो इंडियनसाठी. तर मग हे बघा त्याच्याशीच रिलेटेड आहे ना हा भाग. कशाशी? काही वर्गांबाबत विशेष तरतुदी. आता याच्यासाठी ट्रिक काय आहे? 16 SC ST OBC अँग्लो. हे मी तुम्हाला शेवटचं पेज दाखवेल ना तेव्हा तुम्हाला कळेल. ह्या ट्रिक्स लिहिलेल्या आहेत. मी आता जस्ट शिकवताना फ्लोमध्ये सांगते आहे, पण तुमच्यासाठी मी ट्रिक्स लिहिलेल्या आहेत सेपरेट पेजवर. कसं पाठ कराल? 16 SC ST OBC आंग्ल किंवा अँग्लो. ठीक आहे. काही वर्गांबाबत विशेष तरतुदी. पुढे बघा भाग 17 आहे जो आहे कार्यालयीन भाषा. ठीक आहे. भाग 17 आहे कार्यालयीन भाषा, ऑफिशियल लँग्वेजेस. 343 ते 351 हे त्याचे कलम आहेत. आणि याच्यात प्रकरण किती आहेत? प्रकरण टोटल 4 प्रकरण दिलेले आहेत. ठीक आहे. इथे पण मी लिहून ठेवते. एकूण 4 प्रकरण. आता पुन्हा आपण प्रकरण रिपीट करू. भाग 5 मध्ये 5, 6 मध्ये 6, 11 मध्ये 2, 12 मध्ये 4 आणि एक राहिलं आपलं 12 मध्ये 4 आणि 14 मध्ये 2 प्रकरण आहे. इथे मेन्शन करायचं राहिला. ठीक आहे. एक 2 मिनिट फक्त. बघा आपण प्रकरण एकदा पुन्हा रिपीट करू. भाग 5 मध्ये 5 प्रकरण, भाग 6 मध्ये 6 प्रकरण, त्याच्यानंतर भाग 11 मध्ये 2 प्रकरण, भाग 12 मध्ये 4 प्रकरण, नंतर येतं 14, भाग 14 मध्ये 2 प्रकरण आणि मग आता आपण बघितलं कार्यालयीन भाषा भाग आहे 17, त्याच्यात आहे 4 प्रकरण. ठीक आहे. कलम आहे 343 ते 351. ठीक आहे. बघा पुढे आता जेव्हा मी भाग 17 घेऊन येईल तुमच्यासाठी ज्याच्यात कार्यालयीन भाषा आहेत, तर हे जे प्रकरण आहे ना हे इन डिटेल आपले होणार आहेत. त्याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने विचारले आहेत हे पण आपले होणार आहे. ठीक आहे. भाग पुढचा बघूया. 18 आहे आणीबाणी विषयक इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. कलम आहे 352 ते 360. भाग 19 आहे संकीर्ण मिसलॅनियस. कलम 361 ते 367. भाग 20 आहे घटना दुरुस्ती अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्याच्यात एकच आर्टिकल आहे 368. भाग 21 आहे तात्पुरत्या संक्रमणीय आणि विशेष तरतुदी. हे भाग दिसले ना तुम्हाला. भाग 19 आहे संकीर्ण, भाग 20 आहे घटना दुरुस्ती, भाग 21 आहे तात्पुरत्या संक्रमणीय आणि विशेष तरतुदी. काय आहे 369, 392.
ठीक आहे. आता बघा कलम 370 371 हे सगळे कलम याच्या अंडर येतात. हां, आता जेव्हा आपण हा पार्ट घेऊ तेव्हा त्याच्यात आपल्याला 370 371 ज्याच्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आसाम, सिक्कीम, आंध्र प्रदेश या राज्यांसाठी. हां, ते सगळं कशासाठी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. तर मग भाग 21 मध्ये काय आहे, तात्पुरत्या संक्रमणीय आणि विशेष तरतुदी 369 to 392. आणि भाग जे 22 नंबरचा जो भाग आहे तो काय आहे, संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने. म्हणजे काय बरं, कलम काय आहे त्याच्यात 393 ते 395. ठीक आहे. आता याच्यात आपण जेव्हा हा पार्ट सेपरेट घेऊ तेव्हा याच्यात जे काय 4 कलम आहेत 393 394 394 अ आणि 395. ठीक आहे. तर हे आता तुम्ही म्हणाल इथे तर 93 94 95 तीनच कलम असायला पाहिजे, पण 3 नाही आहे, टोटल किती 4 कलम. हां, आता समजा असा प्रश्न विचारला भाग 22 मध्ये किती कलमांचा समावेश होतो. हां, आणि आपल्याला माहिती आहे 393 ते 395. ठीक आहे. आपण काय म्हणू 3 कलमांचा समावेश होतो, पण 3 कलमांचा होतो का, नाही, टोटल किती 4 कलमांचा समावेश होतो. मग हाच बेनिफिट असेल जेव्हा आपण प्रत्येक भाग आपण व्यवस्थित बघूया. ठीक आहे. जसं 393 त्यांनी काय म्हटलंय, संक्षिप्त नाव, म्हणजे त्यांनी काय म्हटलंय की हे जे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे नाव असेल जे आपण लिहिलं आहे त्याला. नंतर प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ आणि निरसने यांचे काय अर्थ असतात किंवा त्यांना काय म्हणायचं हे आपण भाग 22 जेव्हा आपण बघू तेव्हा इन डिटेल आपण हे बघणार आहोत. ठीक आहे. मग याच्यातलं 394 ए हे कोणत्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलं, तर 50th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 1987 ने कलम कोणतं 394 ए हे ऍड करण्यात आलं. ठीक आहे. त्याचा अर्थ काय होतो काय नाही हे आपण सगळं इन डिटेल बघणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण भाग 22 पूर्ण बघितलेले आहे. आता मी तुम्हाला सांगते की हे कशा पद्धतीने 22 होतात. ठीक आहे. आता मला एक सांगा, आपण सुरुवातीला होते एकूण 22 भाग. ठीक आहे. 22 भाग असल्यानंतर त्याच्यातून कोणता भाग रद्द झाला हे बघा. भाग जो रद्द झाला हा होता 7वा भाग. ठीक आहे. भाग 7वा जो रद्द झाला कोणत्या घटना दुरुस्तीने, 7वी घटना दुरुस्ती 1956 ने. हा, 22 भाग होते त्याच्यातून एक भाग जो रद्द झाला, मग भाग टोटल झाले किती सांगा मला, किती झाले, 21 झाले. हा, 21 झाले. मग 21 ते आणि त्याच्यानंतर आपण घटना दुरुस्तीने 4 भाग ऍड केले. कोणते कोणते, 4A 9A 9B आणि 14A. मग 21 + 4 21 22 23 24 25 असे झाले टोटल 25 भाग. राहतील लक्षात, मोजायचे का तुम्हाला एकदा आपण मोजून घेऊ. बघा 7वा सोडून द्यायचा आणि बाकीचे भाग मोजायचे. भाग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 असे टोटल भाग किती झाले, 25 भाग झाले. हा, आता बघा मी ह्या एका पेजमध्ये काय काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पहिले तर मी हे भाग सगळे तुम्हाला लिहून दिलेले आहेत. दुसरी गोष्ट मी सांगितलं काय आहे याच्यातून हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की पाठ कशा पद्धतीने करायचे. मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रुप करून पाठ करायचे, तर मी ग्रुप करून दिलेले आहेत. तर मला ते सांगायचं आहे. एक कसं भाग 1 आणि 2 एकत्र पाठ करायचे. काय होते, एकसंघ आणि 2 नाग हे झाले टोटल आपले भाग 2 पाठ झाले. मग नंतर सांगितलं होतं भाग 3 4 आणि 4A हे सोबत पाठ करायचे. हां, काय आहे ते, 3 आहे फंडामेंटल राईट्स, 4 आहे DPSP आणि 4A आहे फंडामेंटल ड्युटीज. ठीक आहे. मग पुढचा ग्रुप कोणता सांगितला होता मी, 5 6 7 आणि 8 अशा पद्धतीने पाठ करायचे. ठीक आहे. 5 6 7 8. 5 कशाशी रिलेटेड आहे, द युनियन. 6 कशाशी रिलेटेड आहे, द स्टेट्स. 7 झाला रद्द, कोणती घटना दुरुस्ती, 7वी 1956 आणि 8 कशाशी रिलेटेड आहे, केंद्रशासित प्रदेश. राहील लक्षात. पुढे बघा
आणि सोबत इथे मी तुम्हाला ट्रिक्स पण लिहून दिलेले आहेत, ठीक आहे। पुढे बघा भाग 9, मग पुढचा ग्रुप काय आहे, भाग 9, भाग 9अ, भाग 9ब। भाग 9 आहे पंचायतशी रिलेटेड, भाग 9अ आहे नगरपालिका, भाग 9ब आहे सहकारी संस्था। मग पुढचा ग्रुप लक्षात ठेवायचा 10, 11, 12, 13। 10 वर्षाचे कोण आहेत, अनुवादी आहेत। 11 कसा सांगितला, 5 + 6 11 होतात। 12 कसा सांगितला, 12व्या मजल्यावर काय आहे, वित्त आणि मालमत्ता आहे। 13चं कसं, 13 व्यापार, राहील लक्षात। भाग 14 बघा, 14 काय सांगितलं, 14 सेवा आणि मग सोबत 14अ न्यायासने। पुढचा ग्रुप काय सांगितला, 14 आणि 14अ, ह्याच सिक्वेन्सने लक्षात ठेवा, सगळे पाठ होतील तुमचे। मग पुढचा ग्रुप ठेवायचा 15चा वेगळा करायचा, 16चा वेगळा करायचा। 15 निवड, 16 काय, SC ST OBC आणि आंग्ल 16चं, ठीक आहे। नंतर 17 आणि 18चा एक ग्रुप करायचा। 17 काय आहे कार्यालय आणि 18 काय आणि काय आणीबाणी। 19 आहे भाग काय, भाग 19 काय आहे, भाग 19 मिसलेनियस म्हणून, मिस 19 मिस किंवा असं लक्षात ठेवा 19 इयर्सची मिस आम्हाला शिकवायला आहे, म्हणजे जे असं 19 मिस असं लक्षात ठेवा, मिसलेनियस म्हणजे संकीर्ण, ठीक आहे। नंतर बघा भाग 20 काय आहे, घटना दुरुस्ती आहेत। नंतर भाग 21 आणि भाग 22। भाग 21 काय मी तुम्हाला सांगितलं बघा, 1 मिनिट दाखवून देते। भाग 21 काय आहे, तर तात्पुरत्या संक्रमणीय आणि विशेष तरतुदी, आणि कलम कसे आहे त्याचे 369 ते 392। आता तुम्हाला एवढं जरी लक्षात राहिलं ना की 21 भागातले कलम रेंज काय 369 ते 392, तुम्हाला हे लगेच क्लिक होईल की अरे 369 ते 392 आहे, म्हणजे त्याच्यात तर 370 कलम येतं, 372 येतं, 371 येतं, 71 मध्ये तर कितीतरी स्टेट्स दिलेले आहे ABCD वरून। हे जेव्हा तुम्हाला कळेल तर मग तुम्हाला लगेच कळेल की काय तात्पुरत्या संक्रमणे आणि विशेष तरतुदी भाग 21 ची रिलेटेड आहे। नंतर भाग 22 काय आहे, संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने, ठीक आहे। हे मी तुमचे सेपरेट घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपले हे सगळे काय पाठ झालेले आहेत भाग, ठीक आहे। बघा अशा ग्रुपने हे सगळे पाठ करायचे आहे। बघा तुम्ही ना थोडं रिकॉल करून बघा, जसं मी तुम्हाला शिकवलं कसं न बघता सांगितलं हे, ह्या ट्रिक्स बरोबर, ट्रिक्स त्यामुळे पाठ झालेल्या माझ्या आहेत, तर तुमच्या आता 100% होणार राहील मग तुमच्या लक्षात। मी तुम्हाला विचारते 17 काय आहे, 17 कार्यालय आहे। 14 काय आहे, 14 सेवा आहेत। 14अ काय आहे, 14अ न्यायासने आहेत। 19 काय मिसलेनियस आहेत। नंतर 16 काय आहे, 16 SC ST OBC आंग्ल। नंतर अशा पद्धतीने या गोष्टी तुमच्या पाठ झाल्या पाहिजे असं मला वाटतं। त्याच्यानंतर याच्यात मी ज्यांना ज्यांना सर्कल केलेले आहे ते कोणत्या ना कोणत्या घटना दुरुस्तीने ते ॲड झालेलं आहे बघा। 4अ 9अ 9ब आणि 14अ राहील लक्षात, हे घटना दुरुस्तीने ॲड झालेलं आहे बघा। 4अ मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्तीने, 9अ 73वी, 9ब 97वी, ठीक आहे। आता तुम्ही म्हणाल 9 पाठ पण घटना दुरुस्तीनेच ॲड झालेला आहे, पण मी इथे त्याला मेन्शन केलेलं नाहीये, कारण आपण काय बघितलं आहे की 22 संख्या कशी झालेली आहे हे बघण्यासाठी मी तुम्हाला या भागांना 22 नाही 25 संख्या कशी झाली आहे हे समजावून सांगण्यासाठी मी इथे तुम्हाला हे हायलाइट करून दाखवलं आहे। 9 कशाने झालाय, 73वी घटना दुरुस्तीने आलेला आहे। 9अ 74वी, 9ब 97वी आणि जो 14 भाग होता 14 नंबरचा तो कशाने 42व्या घटना दुरुस्तीने आलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर हे जे मी रेड डॅश केलेले आहे त्याच्या खाली जो आकडा लिहिला आहे तो आहे प्रकरणासाठीचा। तर प्रकरण भाग 5 मध्ये 5 प्रकरण आहेत, भाग 6 मध्ये 6 प्रकरण आहेत, भाग 11 मध्ये 2 प्रकरण आहेत, भाग 12 मध्ये 4 प्रकरण आहेत, भाग 14 मध्ये 2 प्रकरण आहेत आणि भाग 17 मध्ये 4 प्रकरण आहेत। 4 प्रकरण असणारा कोणता आहे, भाग 12 आहे आणि भाग 17 आहे, हे नीट लक्षात ठेवा, ठीक आहे। अजून तुम्हाला मला असं वाटतं एवढं जर तुमचं आता पाठ सगळं झालेलं असेलच तरी माझं म्हणणं काय आहे,
तरी मला अजून बरंच डिलिव्हर करायचं आहे तुमच्यासाठी, पण मला बघा आता 39 मिनिट इथेच झालेले आहेत आपल्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे. तर पण मी तुमचे हे तर पाठ करून घेतले आहेत. मला असं वाटतं हे पाठ झालं असेल, कोणता भाग कशाशी रिलेटेड आहे. पण कलम पण मला तुम्हाला खूप व्यवस्थित सांगायचे आहे. तर व्हिडिओ मोठा होऊ देत, पण आपण कलम पण कंप्लीट करून घेऊ, म्हणजे कसं पूर्णत्वास गेल्यासारखं होतं. नाही तर मग माझ्या मनाला शांती नाही लाभत ती, की व्यवस्थित जोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. तर तुम्ही कोऑपरेट करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, फायदा तुमचाच आहे, ठीक आहे. बघा मी आता प्रयत्न करते तुम्हाला कलम लक्षात कशा पद्धतीने ठेवायचे ते सांगते. बघा आता जे कलम मी सांगते ते तुमचे 100% ते आकडे माहितीच पाहिजे. भाग 1 आहे एकसंघ, ट्रिक त्याची, आणि 1 ते 4 त्याच्याशी रिलेटेड आहे, माहितीच पाहिजे, ठीक आहे. पुढे बघा नागरिकत्व आहे, त्याच्यानंतर 5 ते 11, नंतर मूलभूत हक्क 12 ते 35, हे तर 100% माहितीच पाहिजे. त्याच्यानंतर DPSP 36 ते 51 100% माहितीच पाहिजे. आणि मूलभूत कर्तव्यामध्ये एक कलम आहे 51 ठीक आहे. मी पुन्हा आता जस्ट स्टार्ट केलं आहे कलम कसे लक्षात ठेवायचे ते सांगणं. ॲट दी एंड तुम्हाला कळेल मला काय सांगायचं आहे, ठीक आहे. बघा हे झाले, आता आपण पुढे बघू. आता समजा तुम्हाला 52 ते 151 नसतील लक्षात राहत तर थोड्या वेळ बाजूला ठेवा. प्रकरण 6चं नसतील लक्षात राहत, थोड्या वेळ बाजूला ठेवा. त्याच्यानंतर आता कोणतं येतं हे कलम लक्षात ठेवा जे रद्द केलेलं आहे, ठीक आहे. रद्द केलेलं आहे, सोडून द्या. नंतर केंद्रशासित प्रदेश हे तुम्हाला माहितीच पाहिजे. का माहिती पाहिजे? कारण दिल्ली नंतर पॉंडिचेरी यांच्या म्हणजे आपण जेव्हा केंद्रशासित प्रदेशांचा अभ्यास करतो ना, मग त्याच्यावर प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे हे कलम आपल्या डोळ्याखालून 100% जातात. म्हणून मी सांगते काय, जे 100% मी तुम्हाला म्हणते ना, हे माहितीच पाहिजे, ते माहितीच पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे, ठीक आहे. आणि जसं आपण प्रत्येक पार्टवर जसा व्हिडिओ पुढे पुढे बनवत जाऊ तसे तसे ते कलमांची तुम्हाला तोंड ओळख होत जाईल, ठीक आहे. मग केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर तुम्हाला 239 to 242 माहितीच पाहिजे, ठीक आहे. पुन्हा हे 100% माहिती पाहिजे. 243 ते 243 नंतर 243 नंतर काय येतं, पी येतं. मग पी घेतला आहे, मग 243 पी ते 243 ZG. त्याच्यानंतर येतं सहकारी संस्था 243 ZH ते 243 ZT. आता तुम्ही काय म्हणाल मॅडम, तर तुम्ही सगळं हेच सांगतायत की हे पण तुम्हाला कंपल्सरी माहितीच पाहिजे, ते पण कंपल्सरी माहितीच पाहिजे. तर हे कंपल्सरी माहिती होऊन जातं, कारण ह्या ज्या गोष्टी मी सांगते ना, हे कलम खूप महत्त्वाचे आहेत. हे आपले पाठ झालेलेच असतात. आता जे नवीन तुम्ही जे कोणी अगदीच न्यू कमर्स असतील ना, त्यांना थोडंसं अवघड जाऊ शकतं. पण आपण अभ्यास करत जातो ना, हे कलम पाठ होतात. राहिला प्रश्न काही जे मी तुम्हाला म्हणते, समजा स्टेट्सचे नसतील पाठ होत, युनियनचे नसतील पाठ होत, तर ते ह्या कलमांचा आधार घेऊन ते कसे पाठ होतात ते मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. आता पंचायती राजचे तर 100% पाठ होतातच आपल्याला माहिती असतं. ती घटना दुरुस्ती झालेली आहे, त्याच्याने ते ॲड झालेले आहेत, त्याच्यावर 1000 वेळा प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला माहितीच असतं की काय म्हणायचं आहे त्यांना, ठीक आहे. 243 ते 243 243 नंतर लगेच पी येतो. मग 243 पी, मग 243 ZG, जी नंतर एच येतो. मग 243 ZH टू 243 ZT. अशा पद्धतीने हे पाठ होतात. नंतर कलम 10चे पण भाग 10चे पण मी सांगितलंय तुम्हाला, 244 ते 244 A, ठीक आहे. आता पुढे बघा, आता बघा, हे पाठ नाही राहिले, हे पाठ नाही झाले तुमचे तरी चालतील. पाठ नाही म्हणजे पाठ करायचेच आहे, पण आत्ता नसतील डोक्यात राहत तर राहू देत. नंतर याचेही नसतील आत्ता लक्षात राहत तर इट्स ओके, ठीक आहे. पण जे सांगते हे माहितीच पाहिजे, ते माहितीच पाहिजे, ठीक आहे. आता हे पण तुमचे पाठ नसतील होत 13चे तर इट्स ओके. नंतर भाग 14चे 308 ते 323 माहितीच पाहिजे, कारण आपल्याला इन डिटेल याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. त्यामुळे
हे 308 ते 323 कशाशी रिलेटेड आहे? भाग 14शी रिलेटेड आहे, माहितीच पाहिजे. नंतर भाग 14 दोनच कलमे आहेत, 323 ते 323 त्यामुळे हे पण माहितीच पाहिजे. हां, आणि बघा काय आहे 323 काय आहे? प्रशासकीय न्यायसेन, आणि 323 काय आहे? इतर विषयांबाबत न्यायसेन. ठीक आहे, अशा पद्धतीने. नंतर इलेक्शनशी रिलेटेडवर प्रश्न विचारले आहेत, त्यामुळे इलेक्शन म्हटलं ते 324 ते 329 माहिती पाहिजे. हां, आता बघा हे जे आहेत भाग 16, भाग 16 मध्ये मी तुम्हाला काय सांगितलं? 330 ते 342 काही वर्गांबाबत विशेष तरतुदी. तर आपल्याला हे अक्षरशः पाठच करावे लागतात, बरोबर? 330, 331, 332, 333 की हे कशाशी रिलेटेड आहे. आणि याच्यावर माझे सेपरेट व्हिडिओ पण आहे, मी एक छोटे व्हिडिओ बनवले आहेत, वाटल्यास त्याचीही लिंक मी तुम्हाला देते खाली. त्याच्यात काय म्हटलंय मी? 330, 331, 332, 333 हे टेक्स्टच्या स्वरूपात कसे पाठ करायचे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. मग भाग 16शी रिलेटेड हे पण तुम्हाला 330 ने ॲटलीस्ट स्टार्ट होतं हे, हा भाग हे तरी माहिती पाहिजे. हां, त्याच्यानंतर भाग जो 17 आहे कार्यालयीन भाषा. कार्यालयीन भाषेवर जो काही भाग आहे तर याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. पण हे माहिती यांचं पण आपल्याला 100% माहिती पाहिजे, कारण याच्यावर प्रश्न पडलेले आहेत 343 ते 351. त्याच्यानंतर आणीबाणीचे पण आपल्याला तोंडपाठ असतात. 352, 360, 352 कशाची आहे, 356 कशाची आहे, 360 कशाची आहे हे आपल्याला माहिती असतं. त्याच्यानंतर संकीर्णमध्ये 361 ते 367 असू देत नसेल माहिती तर घटनादुरुस्तीचं कलम भाग 20, 368 एकच कलम आहे, हे पण माहितीच असतं आपल्याला. ठीक आहे, उरतं काय? भाग 21, भाग 21 मध्ये 369 ते 392. ठीक आहे, मी तुम्हाला सांगितलं 369 नंतर 370 कलम, 371 कलम. त्यामुळे भाग 21 हा 369 ने स्टार्ट होतो. ॲटलिस्ट एवढं तरी माहिती पाहिजे, पूर्ण नसेल माहिती तर. आणि हा तर माहितीच पाहिजे, कारण मी तुम्हाला सांगितलं जर प्रश्न असा आला की भाग 22 मध्ये एकूण किती कलम आहेत, तर किती कलम आहेत? टोटल 4 कलम आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मी जे सांगितले की हे कलम तुम्हाला माहिती पाहिजे, ते कलम तुम्हाला माहितीच पाहिजे. मग आता उरते काय गोष्ट की जे मी तुम्हाला सांगितले की नसेल माहिती तर इट्स ओके. तर बघा आता कसं लक्षात ठेवायचं? आता एक लक्षात ठेवा. भाग 1 पासून भाग 51A पर्यंत, म्हणजे जेव्हा मी अगदी इनिशियल स्टेजला होती ना MPSC करण्याच्या, तेव्हा आमच्या शिक्षकांनी जे काही सांगितलं ना, म्हणजे ते आम्हाला सांगायचे. म्हणजे MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना भाग 1 पासून 51A पर्यंत कलम माहितीच पाहिजे. ठीक आहे, मग ते आम्ही लक्षातच ठेवायचो की 1 पासून 51A पर्यंत माहिती पाहिजे, माहितीच पाहिजे. विषय तिथेच संपला आणि माहिती असतातच. मग हे लक्षात राहतील. भाग 1 ते 4 काय आहे? संघराज्य व त्यांचे राज्यक्षेत्र, नागरिकत्वाचे आहे 5 ते 11, फंडामेंटल राईट्सचे आहे 12 ते 35, DPSPचे आहे 36 ते 51 आणि मूलभूत कर्तव्याचं आहे 51A. ठीक आहे, मग मी तुम्हाला म्हटलं हे नसेल लक्षात राहत तरी चालेल. पण मग लक्षात कसं ठेवायचं एवढं तर आपल्याला कळून जातं. बघा की 51A A पर्यंत आपलं पाठ आहे, भाग 5चं पाठ होत नाहीये. मी एवढं लक्षात राहतं, अरे पाठ करण्यासारखं आहे तरी काय, 51 कलम इथे संपता, मग पुढचा येतो 52 कलम कशाशी रिलेटेड आहे? तिथून काय चालू होतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे सगळं चालू होतं. ठीक आहे, त्यामुळे मग 52 कलम आपल्याला आपोआप लक्षात राहतं. मग 52 ते 151 लक्षात ठेवायचं, हे आपलं महत्वाचं आहे. ठीक आहे, समजलं ना मी कशी लिंक लावते तुम्हाला? 51A पर्यंत आपण येऊन थांबलो, मग 51 नंतर आकडा कोणता येतो? 52 ते 151 मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग 151 लक्षात, 52 ते 151 लक्षात राहिल्यानंतर मग काय येतो आकडा पुढचा? 152. मग 152 मध्ये 152 ते 237, 152 ते 237 हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बघा 51A पर्यंत लक्षात राहिलं. मग 51A झालं आपलं. 51 नंतर 52 येतं. मग 52 ते किती? 151. 151 नंतर काय आकडा येतो? 152. 152 ते
37 असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे। मग ते झालं, म्हणजे जे आपले पाठ नव्हते ते आपले आता पाठ झालेले आहेत। नंतर मग ठीक आहे, 237 आलं। मग 238 तर मी तुम्हाला सांगितले पाठ पाहिजे का, पाठ पाहिजे, कारण ते रद्द झालेलं आहे। भाग 7 जर रद्द झालेला आहे, भाग 7 विषयी सगळं माहितीच पाहिजे ना। मग भाग 238 रद्द झालाय। केंद्रशासित प्रदेश जेव्हा शिकू ना आपण, तेव्हा तुम्हाला कळेल की अरे सोपं आहे, छान आहे। याच्यातही AA, AB असे कलम ॲड करण्यात आलेले आहे। जेव्हा आपण UT इन डेप्थ बघू तेव्हा आपण त्याच्यात हा अभ्यास करू, ठीक आहे। म्हणून 239 ते 242 हे कलम माहिती पाहिजे, ठीक आहे। इथपर्यंत आलो। 242 झालं। मग 243 हे आपल्याला 243 ते 243 ZT पर्यंत माहिती पाहिजे। नंतर काय लक्षात ठेवा, 10 नंबरचं अनुआदीमध्ये मी काय सांगितलं होतं, 2 कलम आहे, 244 ते 244 आणि असंही लक्षात ठेवणार त्या आकड्यांची बेरीज पण 10च होते। 4 अधिक 4 अधिक 2 10, 2 कलम आहेत, ठीक आहे। असंही लक्षात ठेवा की कोणत्या याच्यात एखादं कलम आहे, कोणत्या याच्यात 2 कलम आहेत, या पद्धतीने पण लक्षात ठेवा। आतापर्यंत आपण काय बघितलं, 238 भाग 7 रद्द झालेला, त्याच्यात एक कलम होता। आता 2 कलमांचं कोणतं होतं, 244 ते 244 हे एक होतं, त्यामुळे हे एक पाठ होऊन जातं। त्याच्यानंतर पुढे बघा, मग येतो 11 आपलं, हां। तर मग आता बघा, 200 आपण 10 पर्यंत आलो, बरोबर। 10चं मी तुम्हाला सांगितलं काय, 244 ते 244 244 नंतर आकडा कोणता येतो, 245 येतो ना। मग आपल्याला हे पाठ करायचं, 245 ते 263 भाग 11शी रिलेटेड आहे, ठीक आहे। हे बघा, मी तरी हे प्रकरणांवर अजिबात काहीच भाष्य केलेले नाहीये, तरी आपला व्हिडिओ 1 तासाच्या जवळ चाललेला आहे, ठीक आहे। तर प्रकरणांवर पण भाष्य करायला पाहिजे होतं, जे मी केलेलं नाहीये, पण हे तुम्हाला सगळं दिसतंय, तर तुम्ही हे स्वतः वाचू शकता। त्याच्यानंतर पुन्हा सांगते, जेव्हा इन डिटेल घेईल तेव्हा हे प्रकरण आपलं इन डिटेल मी तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सांगेल, ठीक आहे। भाग 11 मग लक्षात ठेवायचं, 245 ते 263 हे बघा, नाही आठवलं ना मग काय लक्षात ठेवायचं, भाग 11चं कलम अजिबातच आठवत नाहीये। मग भाग 11च्या आधीचं कोणतं कलम होतं, भाग 11च्या आधी कोणता भाग होता, भाग 10, आणि भाग 10चं काय होतं, 244 ते 244 अरे मग 244 नंतर 245 येतो की, मग 245 ते 263 अशा पद्धतीने मी लिंक लावायला शिकवते तुम्हाला, ठीक आहे। मग ते झालं की मग भाग 12 येतो। भाग 12 कसा पाठ करायचा ते सांगितलं, आणि भाग 12चं मी तुम्हाला मेन काय सांगितलं, जे 3 प्रकरणं आहेत, टोटल 4 आहेत, पण 3 प्रकरणं ऑलरेडी होते। मग जे 4थं प्रकरण आहे ना, मालमत्तेचा हक्क, हा आधी मूलभूत हक्क होता, हां, पण तो नंतर बदलण्यात आला। कोणत्या घटना दुरुस्तीने, 44वी घटना दुरुस्ती केली आणि तो इकडे टाकण्यात आला, आणि त्याच्याशी रिलेटेड कलम कोणता आहे, 300 म्हणजे याची ही झाली खासियत ना। मग खासियत झाली, मग तुम्हाला भले बाकी काहीच नाही आठवू दे, समजा यांची तुम्हाला 264 ते 300 नाही आठवलं, पण तुम्हाला एवढं तर आठवेल की भाग 12 रिलेटेड आहे वित्ताशी। वित्तामध्ये तर एक प्रकरण होतं जे मूलभूत हक्कांमधून इकडे आलेलं, राईट टू प्रॉपर्टी, त्याला स्पेशल कलम ॲड केलं होतं 300 मग तुम्हाला इनिशियल जरी नाही आठवलं, तुम्हाला लास्ट तर आठवतंय 300 मग तुम्ही काहीही कोरिलेट करून 264 पर्यंत 100% येणार, ठीक आहे। पुढे बघा, हां, पुढे आहे भाग 13। भाग 13 मध्ये आहे 301 ते 307, ठीक आहे। आता आपण भाग 12चं बघितलं, जर भाग 12 आपल्याला एवढं आठवतंय की अरे 301 आहे, मग 300च्या पुढे कोणतं असणार आहे, 301 असणार आहे, ठीक आहे। मग 301 ते 307 भाग 13। मग 14चं मी तुम्हाला पाठ असायलाच पाहिजे सांगितलं, 308 ते 323। नंतर 14 सांगितलं आहे, त्याच्यात 2 कलम आहेत, 323 आणि 323 मग 2 कलमाचा आपल्याला कोणतं सापडलं, आता एक भाग 10 सापडला होता अनुवादीचा, ज्याच्यात 244 आणि 244 असे होते, आणि त्याच्यानंतर दुसरा भाग सापडला आपल्याला कोणता, भाग 14 त्याच्यात पण 2च कलम आहेत,
323 अ तर 323 ब, अशा पद्धतीने कोरिलेट करून लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा भाग 14 मी सांगितलंय 324 वर हजारदा प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे निवडणुकांशी रिलेटेड कलम 324 ते 329 माहितीच पाहिजे. नंतर भाग 16 जे आहे 330 ते 342 अ. ठीक आहे. भाग 16 हे पण तुम्हाला सांगितलं कशा पद्धतीने आहे आणि तुमचं लक्षात राहिलाच पाहिजे. त्याच्यानंतर भाग 17 पण सांगितलं आहे, लक्षात राहिलाच पाहिजे. भाग 18 झाला तो सोपंच आहे 352 ते 360 आणीबाणीशी रिलेटेड. भाग 19 361 ते 367 लक्षात ठेवा. एक भाग असणारा कोण आला आता घटना दुरुस्ती, भाग 20 आली. भाग 20 आला ज्याच्यात घटना दुरुस्तीची तरतूद आहे 368. आणि नंतर भाग कोणते उरतात मग भाग 21 आणि भाग 22. ठीक आहे. तर आता मी खूप वेळची खूप बडबड केली आणि ज्यांनी खरंच ऐकलं शेवटपर्यंत माझं त्यांचे मनापासून खूप धन्यवाद. आणि ज्यांनी नसेल ऐकलं तर त्यांना विनंती आहे त्यांनी खरंच ऐका, कारण ना हा अनुभव असतो, ह्या बारीक सारीक गोष्टी असतात ज्या मी इतक्या सांगतेय. आणि असं नाही की मी थकत नाही, मी सुद्धा थकते, पण तरी मला हे एका व्हिडिओमध्ये बसवायचं होतं, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. ठीक आहे. बरं आता तुम्ही एवढं ऐकलंच आहे तर मी शेवटी तुम्हाला एक गंमत सांगते. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी ऐका, बाकीच्यांनी नाही ऐकलं तरी चालेल. तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल माझं की मी मध्ये बघा बोलताना हां असं बोलते, ती माझी सवय आहे. ते सवय कशी असते, मॉक इंटरव्ह्यू होता, मॉक इंटरव्ह्यूला जस्ट आत्ता गेली होती काही महिन्यांपूर्वी पुण्याला. त्यांनी मला हेच सांगितलं, म्हणजे मी अक्षरशः तिथेही मला एक प्रश्न विचारण्यात आला मॉक इंटरव्ह्यूमध्ये की 2 मॉक दिले मी. तर मग मॉक इंटरव्ह्यूमध्ये मला प्रश्न विचारण्यात आला तर मला आधी काही जास्त आठवत नव्हतं. तर मग जेव्हा आठवलं ना तेव्हा मला हां असं, मग अजूनही ती सवय तशी माझी शिकवताना येते की हां. तर मग पहिल्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये जे काही मला सांगितलं की असं असं आहे तुमची, हां म्हणू नका तुम्ही, मग तुम्ही आठवा, थोडा वेळ घ्या, पण हां असं नाही म्हणायचं. मग मी तेव्हा ते लक्षात ठेवलं होतं की अरे आपल्याला हां असं नाही म्हणायचं. मग दुसऱ्या दिवशी दुसरीकडे मॉक इंटरव्ह्यू होता, मग तिकडे गेले, मग मी लक्षात ठेवले आपल्याला हे असं बोलायचं नाही. मग मी तिकडे गेले, मग मी इतकं कटाक्षाने लक्षात ठेवलं अरे आपल्याला ते असं बोलायचं नाही बरं का. मग मी शांत बसायचे आणि शांत बसायचे. मग आता नेमकं बघायचं कुठे, खाली बघायचं वर बघायचं. आता काही जण सांगतात वरती बघायचं नाही, काही जण म्हणतात खाली बघायचं, हां वरती बघायचं नाही असं सांगतात. हां तर मग बघा मॉक इंटरव्ह्यू दिल्याने फायदा कसा होतो की मला, आणि मी अजूनही लक्षात ठेवते की मला माझ्या काही सवयी आहेत त्या सोडायच्या आहेत. मॉक इंटरव्ह्यू खरंच द्या, जे कोणी इंटरव्ह्यूसाठी असतील त्यांनी फार फायदा होतो. आणि चांगल्या ठिकाणी द्या, ऑथेंटिक ठिकाणी द्या. तर मग दुसऱ्या ह्याच्यात मी मॉक दिला तर मग मी त्यांना तिथे विचारलं, म्हटलं सर माझी अशी सवय होती ती तर मी सोडली, पण मग मला हे समजत नाही की आठवत नसेल तर बघायचं कुठे, वरती बघायचं नाही म्हणता, मग बघायचं कुठे. मग मला सरांनी सांगितलं होतं की मॅडम मग खाली बघायचं, खाली बघितल्याने ना आपले फेशियल एक्सप्रेशन दिसत नाही. आणि त्यांच्याकडे वेळ मागून घ्यायचा की सर काही सेकंद मला देतात का विचार करण्यासाठी. तर ह्या गोष्टी आणि छान होते मॉक इंटरव्ह्यू दोन्ही पण. मी कधी जास्त बोलत नाही माझ्या स्वतःविषयी, पण आता आपला व्हिडिओ झालेला आहे, मला तुमचा वेळही घ्यायचा नसतो कधीच. त्यामुळे मग आता हे शेवटी आहे, जे शेवटपर्यंत टिकतील ते लोक ऐकतील. आणि वेळ घ्यायचा नसतो म्हणून मी अगदी शेवटी सांगितलं तुम्हाला. मग तुम्ही ऐकलं ठीक, नाही ऐकलं ठीक, पण मला सांगण्याची इच्छा झाली की असे आपल्या काही काही सवयी असतात ज्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये कुठे काहीच लपून राहत नाही आणि सगळ्या गोष्टी बाहेरच येतात. आणि मजा येते मॉक इंटरव्ह्यू द्यायला, पण मजा येते. इकडून तिकडे जा, तिकडून इकडे जा, टेन्शन पण असतं. काही जणांनी एकाच दिवसात बरेच मॉक दिले होते, तर छान असतं. तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.